बिबट्या गावात आलेला नाहीये, आपण त्याच्या हद्दीत घुसलोय. होय. सध्या तुम्ही टी व्हीवर बघत असाल. टी व्हीवर कशाला, तुमच्या आजूबाजूला सुद्धा तुम्ही बिबट्या बघत असाल. अनेक जणांनी त्याचा अनुभव घेतलाय. म्हणजे आज आम्ही रत्नागिरीमध्ये सुद्धा सलग 2 दिवस आमच्या चांगल्या वस्तीमध्ये, म्हणजे वस्ती असलेल्या ठिकाणी बिबट्या वावरताना पाहिलाय. मुंबईमध्ये भर दिवसा बिल्डिंगमध्ये बिबट्या घुसतोय. पुण्यामध्ये तो शहरी भागात घुसतोय. पण ह्याला कारणं काय आहेत? बिबटे अचानक जन्माला आलेत की अचानक वाढलेत? तर नाही. याला कारण आपणच आहोत, पण ते आपण मान्य नाही करणार. बिबटे शहरात किंवा गावात घुसण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे? सर्वांना माहीत आहे, जंगल कमी झालं आहे. आणि जंगल कमी नाही झालं आहे, आपण कमी केलं आहे. आपण हे सर्व जंगल साफ करत गेलो का? तर बिल्डिंग बांधण्यासाठी, फार्म हाऊस बांधण्यासाठी. निसर्गाच्या सानिध्यात, नदीचा व्ह्यू, समुद्राचा व्ह्यू, ह्या सर्वच्या नादात आपण जंगल साफ करत गेलो. जिथे त्यांची राहण्याची जागा होती, जिथे त्यांची शिकार करण्याची जागा होती, ती जागा आपण बळकावली. तर ते आपल्या हद्दीत येणारच ना. कारण त्यांचं अन्नसुद्धा आपण हिसकावून घेतलं आहे. त्यांचा जो नैसर्गिक अधिवास होता तो आपण कमी करून टाकला. जुन्या काळात जेव्हा आपल्याकडे गाई गुरं असायची, त्यावेळेला आपल्या घरातला एखादा बैल किंवा गाय ही वयस्कर झाल्यानंतर किंवा बैलाचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर तिला जंगलात नेऊन सोडून द्यायचे, की जेणेकरून जंगली जे कोणते प्राणी असतील त्यांच्यासाठी ते अन्न म्हणून होऊन जाईल. तर ह्या गोष्टी तेव्हा व्हायच्या, कारण त्यांना निसर्गामध्ये ह्या गोष्टी मिळत होत्या. छोटे ससे असतील किंवा बाकी त्यांचं जे अन्न होतं ते त्यांना निसर्गात मिळत होतं. आता आपण त्यांच्या जंगलात घुसलोय, आपण शिकार करतोय आणि ती आपल्या हौशेसाठी करतोय. त्यामुळे बरेचसे प्राणी कमी झालेत. त्यांचं अन्न जर कमी झालं तर त्या अन्नाच्या शोधात ते बाहेर येणारच ना. त्यामुळे ह्यामध्ये बिबट्यांची किंवा वाघांची चूक नाही आहे, चूक आपलीच आहे. आणि हे आपल्याला फार थोड्या दिवसांमध्ये अजून लक्षात येईलच. आपण डुक्कर मारतोय, आपण ससे मारतोय, पण त्यांचं अन्न आपण खातोय. ह्यावर निर्बंध काहीच नाही आहेत. बरं, मोठीच्या मोठी जंगलं साफ होत आहेत. कोणासाठी? बिल्डरसाठी. जागा साफ होत आहेत का? तर डेव्हलपमेंटसाठी. बरं, ही डेव्हलपमेंट करून काय होणार आहे? जर तुमची माणसंच राहणार नसतील तर काय करायची ती डेव्हलपमेंट? त्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली हे जंगली जर प्राणी तुमच्या बिल्डिंगमध्ये येऊन बसायला लागले तर तुम्हाला ते सामावून घेण्याची क्षमता आहे का? आणि जर ती क्षमता असेल तरच तुम्ही त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जा. कारण हे आज ना उद्या होणारच होतं. आपण बरेच महिने, बरीच वर्ष ह्या गोष्टी करत आलो आहे. त्यामुळे हे जाणवतं आहे.